नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रभाकर एस भैसारे, इतिहास विभाग प्रमुख, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्ट, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज सुरतली लोहारा. तर विद्यार्थी मित्रांनो, BA थर्ड इयर 5वे सेमिस्टर. तर ह्या 5व्या सेमिस्टरच्या अनुषंगाने आपण जो प्रकरण अभ्यासत होतो इतिहासाचा, तो प्रकरण म्हणजे फ्रेंच क्रांती. तर फ्रेंच क्रांतीच्या संदर्भामध्ये तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये प्रस्तावना आणि बरीच महत्त्वाची माहिती तुम्हाला मी सादर केलेली आहे, किंवा आपण तो भाग अभ्यासलेला आहोत. त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे भ्रष्ट प्रशासन व्यवस्था. तर भ्रष्ट प्रशासन व्यवस्थेच्या माध्यमातून कशाप्रकारे तिथली व्यवस्था होती, प्रशासन व्यवस्था कशी होती, कशाप्रकारे भ्रष्ट झालेली होती, सामाजिक जी स्थिती होती ते सामाजिक स्थितीमध्ये कशाप्रकारे वर्ग फ्रान्समध्ये विभाजित झालेला होता, किती श्रेणीमध्ये विभाजित झालेला होता फ्रान्सचा समाज किंवा फ्रेंचचा समाज. आणि एवढंच नाही, तर जसे सरंजामदार आहेत, धर्मगुरू आहेत आणि इतर जी सर्वसामान्य जनता आहे, ही सर्वसामान्य जनता, धर्मगुरू, सरंजामदार यांच्यामध्ये कशा प्रकारची तफावत होती आणि कशाप्रकारे विषमता निर्माण झालेली होती, ह्याविषयीची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, जी फ्रेंच राज्यक्रांती आहे, त्या फ्रेंच राज्यक्रांतीला किंवा ती राज्यक्रांती होण्याकरता विविध अशी कारणे आपल्याला बघायला मिळतात किंवा अभ्यासायला मिळतात. त्यामध्येच एक अत्यंत महत्त्वाचा कारण आहे तो म्हणजे भ्रष्ट प्रशासन व्यवस्था. तर ह्या भ्रष्ट प्रशासन व्यवस्थेच्या अंतर्गत आपण बघायला गेलो तर फ्रेंच सम्राट जो आहे 16वा लुई, हा 16वा लुईच अत्यंत अत्याचारी आणि जुलमी होता. तर साहजिकच तोच अत्याचारी आणि जुलमी असल्यामुळे त्याचे अधिकारीसुद्धा हे जुलमी होते आणि ते चांगले असणे आपण याची कल्पनाच करू शकत नाही. ह्याच्यामुळे संपूर्ण प्रशासनच भ्रष्टाचाराने बरबडलेले होते. आणि प्रशासनाच्या दृष्टिकोनातून फ्रान्समध्ये काही विभाग पाडण्यात आलेले होते. ते विभाग म्हणजे, त्यामध्ये सर्वात पहिला विभाग होता, त्याचं नाव आहे गव्हर्मेंट, पहिला विभाग. आणि ह्या पहिल्या विभागावर, गव्हर्मेंटवर जे अधिकारी नियुक्त करण्यात आलेले होते त्यांना गव्हर्नर असे म्हणत असत. गव्हर्नर नावाचे अधिकारी त्याच्यावर नियुक्त करण्यात येत होते. त्यानंतरचा त्याच्यापेक्षा लहान भाग म्हणजेच जनरॅलिटीज, हा दुसरा भाग आहे, जनरॅलिटीज. आणि ह्या जनरॅलिटीजवरील अधिकाऱ्यांना इंटेंडंट असं म्हणायचे. लक्षात ठेवायचे, कारण हे वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये किंवा MCQमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विचारले जातात. त्याच्यामुळे ह्या माहितीची दखल घेणे आणि लिहून ठेवणे हे तुमचं कर्तव्य आहे. तर जनरॅलिटीज जो भाग होता लहान गव्हर्नमेंटपेक्षा, त्यावरील अधिकाऱ्यांना काही म्हणायचे इंटेंडंट. आणि प्रांतीय अधिकाऱ्यांच्या म्हणजेच ह्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा अत्यंत एक महत्त्वाचा निकष, तो निकष म्हणजे राजभक्ती, पात्रता नव्हे. लक्षात घ्या, राजभक्ती म्हणजे राजाजवळ ज्या व्यक्तींनी मस्करी केली, खुसमस्करी केली, पायचाटूपणा केला, राजाची मर्जी राखली म्हणजे झालं. त्यामध्ये योग्यतेचा काहीच प्रश्न नाही, फक्त राजाची मर्जी राखली गेली म्हणजे त्याची नियुक्ती होत असे. आणि स्वतः राजाला जनतेच्या सुखादुखासोबत काहीच घेणे देणं नव्हतं. तो कोणत्याच प्रकारे कधीही जनतेसोबत संवाद साधत नसे, कधीही तो प्रांतांमध्ये दौरे काढत नसे आणि कोणत्याच प्रकारचा संपर्क ठेवत नसे. त्याच्यामुळे काय झालं, याचा परिणाम असा झाला की जनतेच्या लोकांच्या अडीअडचणीबाबत राजाला कोणत्याच प्रकारचा नॉलेज नव्हता, कोणत्याच प्रकारचा ज्ञान होता, तो पूर्णतः अनभिज्ञ होता. आणि राजा हा सदैव कुठं असायचा, आपल्या राजधानीमध्ये असायचा, आपल्या राजमहालात असायचा, आपल्या दरबारामध्ये असायचा. आणि त्याच्या भोवताल कोण असायचे, हे अधिकारी असायचे, खुसमस्कऱ्या करणारे अधिकारी. त्यांच्या गराड्यामध्ये तो राहायचा. आणि ह्याच कारणामुळे त्याचं फ्रान्समधील प्रशासनाकडे सपशेल दुर्लक्ष झालेला होता त्या काळामध्ये. आणि याचाच फायदा घेऊन जो अधिकारी वर्ग होता, तो जनतेवर अनन्वित मोठ्या प्रमाणावर अत्याचार करीत होता. कारण काय, कोणाची मर्जी संपादन केलेली होती,
सम्राटाची मर्जी संपादन केलेली होती. त्याच्यामुळे मन वाटेल तसे ते अधिकारी वागत असत. त्याच्यामुळे सर्वसामान्य जे लोक होते, जनता होती, त्यांच्या दुःखाला कोणत्याच प्रकारचा पारावार उरलेला नव्हता. तत्कालीन फ्रान्सची न्यायव्यवस्था होती ही सुद्धा अत्यंत भयानक अशी होती. आणि संपूर्ण देशामध्ये जर बघितलं तर एकच कायदा नव्हता. भिन्न भिन्न प्रदेशामध्ये भिन्न भिन्न असे कायदे होते आणि जवळजवळ देशामध्ये 400 न्याय पद्धती आपल्याला दिसून येतात. किती? 400 न्याय पद्धती अस्तित्वात होत्या त्या काळामध्ये. आणि एका प्रदेशातील कायदा दुसऱ्या प्रदेशामध्ये कधीही चालत नसे. अशा प्रकारे एकूणच गोंधळाची परिस्थिती फ्रान्समध्ये होती न्यायदानाच्या बाबतीत किंवा न्यायव्यवस्थेच्या बाबतीत. आणि आणखी त्यावर भर म्हणजे कसं होतं की न्यायसंहिता जी होती, न्यायसंहिता ही लॅटिन भाषेत होती. त्याच्यामुळे लॅटिन भाषेत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला ती भाषा समजण्यापलीकडची होती आणि शिक्षा अत्यंत कठोर अमानवी दिल्या जात होत्या. लहानात लहान गुन्ह्यासाठी मोठ्यात मोठी शिक्षा फ्रान्समध्ये दिली जात होती. त्याच्यामुळे जी न्यायिक भाषा जी होती ती सामान्य जनतेला समजण्यासारखी नव्हती, कारण ती लॅटिन भाषेत होती, लक्षात ठेवायचं. आणि शिक्षा अत्यंत भयंकर अशा शिक्षा दिल्या जात होत्या. शारीरिक यातना हा तिथला सहज प्रकार झालेला होता. त्यामध्ये हात तोडणे, कान कापणे, वजनदार वस्तूच्या माध्यमातून हाडं मोडणे अशा त्या शिक्षा होत्या. आणि ह्याच्यामुळे देशामध्ये कायदा आणि न्यायिक क्षेत्रामध्ये कोणत्याच प्रकारचे नियम नसल्यामुळे संपूर्ण जो कारभार होता हा फ्रान्सचा सम्राट होता त्याच्या मर्जीवर चालत असे. सर्वत्र लहरी कारभार होता आणि सर्वसामान्य जनता ह्याच्यामध्ये भरडून निघत होती. तर सर्वसामान्य जी जनता आहे तर अशा प्रकारे तिथली न्यायव्यवस्था होती. त्याचप्रमाणे फ्रान्समध्ये जे मोठे मोठे अत्यंत महत्त्वाचे पदं होते त्या पदांचा लिलाव होत असे. त्या पदांचा लिलाव होत असे ह्याच्यावरून तुम्ही कल्पना करू शकता की ती सर्व पदे पैसे देऊनच खरेदी केली जात होते. यामध्ये न्यायाधीश हे पदसुद्धा त्याला अपवाद नव्हते. त्याच्यामुळे चुकीने किंवा चुकीच्या मार्गाने बनलेले न्यायाधीश जे होते हे न्यायाधीश जनतेला कोणत्याच प्रकारचा न्याय देऊ शकत नव्हते. आणि त्रस्त जनता न्यायालयाचे दार जरी ठोठावत असेल तरी त्याचा काही उपयोग मात्र नव्हता. एवढी भयानक अवस्था फ्रान्समध्ये होती. तिथली सामाजिक स्थिती जर बघितली तर सामाजिक विषमता हे फ्रेंच क्रांतीचे अत्यंत महत्त्वाचे कारण आहे. विद्यार्थी मित्रांनो ते लक्षात घ्या. फ्रेंच समाज आहे हा फ्रेंच समाज प्रामुख्याने 2 श्रेणीमध्ये विभागलेला होता. त्यामध्ये पहिला जो श्रेणी आहे किंवा पहिला जो प्रकार आहे त्यामध्ये विशेष अधिकार प्राप्त वर्ग, याला प्रिव्हिलेज क्लास असे म्हणायचे. विशेष अधिकार प्राप्त वर्ग म्हणजेच प्रिव्हिलेज क्लास. आणि दुसरा जो वर्ग आहे तो आहे विशेष अधिकार नसलेला वर्ग. तर प्रिव्हिलेज क्लासमध्ये म्हणजेच विशेष अधिकार प्राप्त असलेल्या वर्गामध्ये कोण कोण मिळत असत, त्यामध्ये सरंजामदार आहे, धर्मगुरू आहे, ह्या व्यक्तींचा समावेश होत. ह्या व्यक्तींचा किंवा ह्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचा समावेश त्या ठिकाणी होत असे. आणि दुसरा जो वर्ग आहे किंवा श्रेणी आहे विशेष अधिकार नसलेला वर्ग, याला अनप्रिव्हिलेज क्लास असे म्हणायचे. याच्यामध्ये मध्यमवर्गीय, शेतकरी आहे, कामगार आहे, असे सर्वसामान्य जनता याच्यामध्ये येत होती. तर सरंजामदार जर याच्याविषयीची माहिती आपण बघायला गेलो, याला नोबिलिटी सेकंड इस्टेट असं म्हणायचे. काय म्हणतात? नोबिलिटी सेकंड इस्टेट. तर क्रांतीपूर्व काळामध्ये फ्रान्समध्ये सरंजामांची संख्या जी आहे, सरंजामदारांची संख्या जी आहे 1,50,000 म्हणजे 1,50,000 होती. आणि फ्रान्सची जर एकूण लोकसंख्या जर बघितली तर त्या लोकसंख्येच्या 1% ही लोकसंख्या कमी आपल्याला बघायला मिळते किंवा कमी होती. मात्र त्याच्या ताब्यामध्ये 40% जमीन होती. हे लक्षात घ्या. किती? 40% जमीन होती एकूण फ्रान्सच्या. हा वर्ग राजाच्या मर्जीतील असल्यामुळे काय झालेलं होतं की अत्यंत प्रभावशाली हा वर्ग झालेला होता. मोठी मोठी पदं यांच्या वाटायला येत होती. आणि ही पदं ॲक्च्युली वर सांगितल्याप्रमाणे किंवा आता सांगितल्याप्रमाणे विकत घेतली गेलेली होती. त्याच्यामुळे तो पैसा त्यांना वसूल करायचा होता. त्याच्याकरता वसुलीसाठी जनतेकडून मोठ्या प्रमाणामध्ये तो वसूल करून घेत असत. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टॅक्स लावला जात होता. आणि सरंजामदार म्हणजे हे आपल्या प्रदेशातील छोटे छोटे राजेच होते. त्याच्यामुळे स्वतःच्या पदरी लष्करसुद्धा ते बाळगत असत.
आणि विरोध करणारा जो काही विरोध त्यांना करत असत काही समाजसुधारक म्हणा, तर त्यांचा बंदोबस्त ह्या लष्कराच्या माध्यमातून केला जात असे. आणि सरंजामदार आपल्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आणि विविध प्रकारचे कर लावायचे. त्याला फेड्युअल ड्यूज असे म्हणतात. त्यामध्ये शेतकऱ्यांना कृषी कर द्यावा लागे, त्याचप्रमाणे जनतेला रस्ते आहेत, पुलं आहेत इत्यादी कर द्यावे लागत असत. आणि करापोटी भरपूर उत्पन्न मिळत असल्यामुळे सरंजामदार आपल्या चैनीसाठी आपल्या विलासासाठी त्यावर वारेमाप खर्च करायचा, कारण तो जनतेकडून आपला कर वसूल करायचा, टॅक्स घ्यायचा. मात्र त्यांना विशेष अशी एक सूट होती. ती सूट म्हणजे कोणती, की सरंजामदार आहेत, सावंत आहेत किंवा सामंत आहेत, उमराव आहेत किंवा सरदार आहेत, ह्यांना करापासून मुक्तता होती. त्यांना कोणत्याच प्रकारचे कर कोणाला द्यावे लागत नसत, त्या सम्राटाला द्यावे लागत नसत. त्याच्यामुळे हे जनतेकडून मोठ्या प्रमाणामध्ये पैसा किंवा टॅक्सच्या स्वरूपामध्ये पैसा वसूल गोळा करीत असत, परंतु राज्याला सम्राटाला कोणत्याच प्रकारचा कर देत नसत. हा त्याचा विशेष अधिकार म्हणून गणला जात होता. आणि सत्ता आणि पैसा जवळ असल्यामुळे हा वर्ग आपल्या प्रजेवर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार करीत असत. आणि अशा प्रकारे ही सरंजामदार व्यवस्था फ्रान्समध्ये असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अत्यंत भयंकर परिस्थितीमध्ये तिथली लोक किंवा सर्वसामान्य जनता जगत होती. मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सरंजामदारांची मर्जी सांभाळावी लागत होती जनतेला. एवढंच नाही, ज्यावेळेस पूर्ण सरंजामदारांचा दल जेव्हा शिकारीसाठी जात असत त्यावेळेस शेतातील उभी पिकं नष्ट होत असत, त्यांची जनावरं स्वतःची गमवावी लागत असत. आणि त्याच्याविरुद्ध कोणालाही ब्र काढण्याची हिंमत नव्हती, कोणालाही तशा प्रकारची सक्ती नव्हती. आणि कोणी जरी विरोध केलाच त्याची चामडी सोलून त्याला शिक्षा केली जाईल. तशा प्रकारे या सरंजामदारांच्या विरोधामध्ये जनतेच्या मनामध्ये तीव्र संताप, चीड निर्माण झालेली होती. त्याचप्रमाणे सामाजिक स्थितीमधले जे सरंजामदारांच्या नंतर धर्मगुरू हे जे लोक आहेत, विशेष अधिकार प्राप्त असलेले, ते धर्मगुरूच्या बाबतीत बघू आपण. याला क्लेर्जी फर्स्ट इस्टेट असं म्हणायचे. आता आत्मिक उन्नतीसाठी जनतेला योग्य असे मार्गदर्शन करणे हे धर्मगुरूचे कार्य होते. त्यासाठी जनतेसमोर स्वतःचा आदर्श ठेवणे हे सुद्धा महत्त्वाचं होतं. साधी राहणी, उच्च विचारसरणी ठेवायला पाहिजे होती. पण तसं कोणत्याच प्रकारे फ्रान्समधील धर्मगुरूंचं नव्हतं. या काळामध्ये धर्मगुरूंची संख्या जर बघितली तर 1,30,000 एवढी संख्या होती. आणि मोठे धर्मगुरू जवळपास 6,000 एवढे होते. आणि हे अत्यंत ऐस आरामाचे जीवन जगायचे. त्यांच्याकडे मोठ्या मोठ्या प्रॉपर्टीज होत्या, प्रचंड संपत्ती होती. आणि सर्वचे सर्व उत्पन्न यांच्या घशामध्ये जात होते. एक प्रकारे हे लुटारूच होते असं आपण म्हणू शकतो. त्यांच्याजवळ किल्ले होते, महाल होते, सोन्याची भांडी होती. आणि स्वतःजवळ एखाद्या राजासारखा ते लवाजमा बाळगत असत. उदाहरणच घ्यायचं झालं, एक उदाहरण आहे की ट्रान्सबर्गच्या आर्चबिशप जो होता त्याचं उत्पन्न जर बघितलं तर वार्षिक उत्पन्न लाक्षावधीचे होते, लाखाचे उत्पन्न होते. मेजवानीसाठी त्याच्या महालामध्ये 200 माणसं बसतील एवढा भव्य मेज म्हणजे डायनिंग टेबल होता. याच्यावर तुम्ही कल्पना करू शकता विद्यार्थी मित्रांनो. चांगल्या प्रतीचे 180 घोडे त्याच्याजवळ होते. तर अशा प्रकारे रोहनचा जो कार्डिनल होता, धर्मगुरूची एक श्रेणी आहे, त्यांच्याकडे सुद्धा अशाच प्रकारची प्रॉपर्टी संपत्ती होती. आणि ही फ्रान्समधील चर्च जी होती, धर्मव्यवस्था जी होती, धर्मसंस्था जी होती, ही राज्यांतर्गत राज्य अशा प्रकारची एक सिस्टम बनलेला होता त्या ठिकाणी. स्टेट विदिन दी स्टेट अशा प्रकारची ही सिस्टम होतं. आणि चर्चमध्ये भ्रष्टाचार, अनाचार बोकाळल्यामुळे सर्वसामान्य जनतेचा त्यांच्यावरील विश्वास जो होता तो विश्वास उडालेला होता. रोमन कॅथॉलिक हा फ्रान्सचा राजधर्म होता. आणि धर्मगुरूचा हा वर्ग जो होता विशेष अधिकार प्राप्त होता. रोमन कॅथॉलिक लोकच त्या ठिकाणी धर्मगुरू व्हायचे. प्रचंड संपत्ती, जमीन जुमला बाळगणारे धर्मगुरू शासनाला एक सुद्धा टॅक्स कर देत नव्हते. आणि मात्र स्वतःकडे जनतेपासून धार्मिक कर घ्यायचे. हे अत्यंत शोषणाची पद्धत जगामध्ये पहिल्यांदा आपण बघायला मिळते ती फ्रान्समध्ये. त्याच्यानंतर निम्न जे धर्मगुरू होते, निम्न धर्मगुरू म्हणजेच लहान धर्मगुरू, त्यांची अवस्थासुद्धा चांगली नव्हती.
त्यांची नियुक्ती सर्वसामान्य वर्गातून केली जात होती. ते आपली धार्मिक कर्तव्ये निष्ठेनं पार पाडायची, साधे जीवन जगत होते. त्यांचे वेतनसुद्धा तुटपुंजी असे होते आणि त्यांची अवस्था अत्यंत अशी दयनीय होती. आणि त्यामुळे लहान धर्मगुरू हे मोठ्या धर्मगुरूंचा साहजिकच मत्सर करीत असत, हेवा करीत असत. त्यांच्या म्हणजे उच्च धर्मगुरूंचे ऐचोआरामाचे जीवन पाहून त्यांच्याप्रती लहान धर्मगुरूंमध्ये त्यांच्या मनामध्ये संताप व्यक्त होत असे. आणि ह्या निम्न श्रेणीच्या धर्मगुरूंचे एक वैशिष्ट्य असं होतं, ते वैशिष्ट्य म्हणजे ते सुशिक्षित होते. ते क्रांतिकारी साहित्याचे अध्ययन करीत होते आणि त्यामुळे त्यांच्याकडे जो कल होता किंवा त्यांचा जो कल होता तो सुधारणावादाकडे कल होता. ते लोकशाहीचे पुरस्कर्ते होते. म्हणूनच फ्रान्समध्ये क्रांतीचा आरंभ होताच हा जो वर्ग आहे निम्न धर्मगुरूंचा, त्यात ह्या वर्गाने पुढाकार घेतलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि क्रांती सफल बनवण्यात यांचा जो वाटा आहे हा सिंहाचा वाटा आहे. हे झाले धर्मगुरू. त्यानंतर आपण बघू सर्वसामान्य जनता. तर सर्वसामान्य जनता कशी होती? ती अत्यंत पिचलेली, दबलेली अशी होती. तिला थर्ड इस्टेट म्हणतात सर्वसामान्य जनतेला. आणि तत्काल जर युरोपाचा आपण अभ्यास जर केला तत्कालीन, तर सर्वत्र समान परिस्थिती असताना क्रांती मात्र फ्रान्समध्ये झाली. याचं कारण असं होतं की फ्रान्समध्ये जागरूक मध्यम वर्ग जो होता अत्यंत महत्त्वाचा वर्ग होता. ह्या मध्यम वर्गानेच फ्रान्समध्ये क्रांती प्रारंभ केली किंवा क्रांतीला सुरुवात केली. एवढंच नव्हे तर त्यांचा सहभाग जास्त होता, त्यांचेच नेतृत्व होतं. आणि ह्याचा बेनिफिट जो आहे क्रांतीचा तो मात्र ह्या सर्वसामान्य वर्गाला जास्तीत जास्त मिळाला. हा त्याचा बेनिफिट अत्यंत महत्त्वाचा आहे. ह्यांची संख्या जर बघितली तर 2.5 लाख अशी एवढी होती. आणि मध्यम वर्ग म्हणजे सर्वसामान्य जनता असली तरी स्वतःच्या बुद्धिमत्तेने ह्या वर्गाने चांगलीच स्वतःची प्रगती केलेली होती. ह्या मध्यम वर्गामध्ये जर बघितलं तर शिक्षक, वकील, साहित्यिक, डॉक्टर, व्यापारी, सावकार, निम्न कर्मचारी इत्यादींचा समावेश होता. हे सर्व बुद्धिजीवी होते. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती जवळपास. आणि यांचं वास्तव्यसुद्धा शहरांमध्ये होतं. आणि ह्या वर्गाला अत्याचारी भूमिकर आणि इतर जे टॅक्स आहेत ते द्यावे लागत नव्हते. तरी हा वर्ग असंतुष्ट होता. याला कारण असं होतं की योग्यता असूनसुद्धा ह्या मध्यम वर्गाला सरंजामदार जे आहेत अत्यंत ऐशोआरामाचे जीवन अनुभवत होते, तशा प्रकारचं जीवन हे अनुभवत नव्हते. हा एक महत्त्वाचा कारण होता. मोठमोठी राजकीय पदं होती, यांना मिळायला पाहिजे होती क्वालिफिकेशननुसार, परंतु ती राजकीय पदे यांना मिळत नव्हती. सत्तेचा दुरुपयोग जो आहे, सत्तेचा दुरुपयोग करून होणारी अटक, निर्दयी शिक्षा, धार्मिक असहिष्णुता इत्यादी परिस्थितीमुळे हे जे वर्ग होतं सर्वसामान्य किंवा मध्यम वर्ग, ह्या वर्गाचे लोक नाराज होते. आणि विशेषतः फ्रान्समधील जी सामाजिक विषमता आहे ती डोळ्यामध्ये सलत होती. आणि यामुळे साहजिकच सरंजामदार आहेत, धर्मगुरू आहेत, यांचं जे अत्यंत ऐषारामाचे जीवन पाहून यांच्या मनामध्ये त्यांच्याविषयीची ईर्ष्या साहजिकच उत्पन्न निर्माण झालेली, ती संताप यांच्या मनामध्ये निर्माण झालेलं होतं. मध्यम वर्गाकडे सरंजामदार ह्यामुळेच ते सुद्धा घृणेने पाहत असत. संधी मिळाल्यास यांच्यावर अत्याचार करीत होते. आणि म्हणूनच फ्रेंच क्रांतीमध्ये स्वातंत्र्याबरोबरच समानतेच्या तत्त्वाला जे महत्त्व प्राप्त झाले याचं कारण असं आहे की बहुतांश वर्ग हा लेखक, विचारवंत ह्याच वर्गातून पुढे आलेले होते. आणि क्रांतिकार्यामध्ये पुढाकार घेण्यामध्ये ह्या मध्यम वर्गाचं अत्यंत महत्त्वाचा एक हेतू होता. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो हा जो वर्ग आहे मध्यम वर्ग, ह्या मध्यम वर्गातील लोकांनी काय केलेलं होतं, जे सधन होते, ज्यांच्याकडे जास्तीत जास्त पैसा होता, यांनी सरकारला कर्ज दिलेलं होतं. आणि सरकारला कर्ज दिलेले असल्यामुळे फ्रान्सची अवनती किंवा फ्रान्सची आर्थिक अवस्था भयानक झाल्यामुळे आपले पैसे बुडणार ह्या भीतीने त्यांना चिंता ग्रासलेली होती. आणि जुनी व्यवस्था बदलवून सत्तेवर आपले नियंत्रण प्रस्थापित करणे ह्या वर्गाचे उद्दिष्ट बनलेले होते. अशा प्रकारे हा जो वर्ग आहे ह्या वर्गाने फ्रान्समध्ये क्रांती घडवून आणण्यास उत्सुक झालेला होता, प्रोत्साहित झालेला होता. त्यानंतर जर बघितलं तर शेतकरी आणि कामगार हा जो वर्ग होता, हा वर्ग अत्यंत पिडलेला वर्ग होता. आता पिडलेला कसा होता, ह्यांची अवस्था अशी होती की फ्रान्समध्ये क्रांती झाली त्यावेळेस असं म्हटलं जात होतं, सरंजामदार जे आहेत ते युद्ध करतात, धर्मगुरू आहेत ते प्रार्थना पूजा करतात, आणि त्या दोघांचा खर्च तेथील सर्वसामान्य जी जनता आहे, शेतकरी कामगार, ही चालविते. तर अशा प्रकारे सरंजामदार आहे, धर्मगुरू आहे, हे मोजमजा करायचे आणि सामान्य जनतेच्या भरोशावर त्यांची मोजमजा चालत होती. आणि ह्याच वर्गाला मन वाटेल तसे टॅक्स
द्यावे लागत होते. कुणाला? सत्तेला. आणि ह्या टॅक्समुळे काय झालं, ह्या करांमुळे काय झालं की सर्वसामान्य जनता आहे, कामगार, शेतकरी ह्यांचं कंबरडेच मोडलेलं होतं. आणि कर वसुलाची जी पद्धत होती अत्यंत निर्दयी होती मित्रांनो. ती म्हणजे कशी? उत्पन्न हो की नको हो, कर्मचारी घराघरामध्ये घुसून, लोकांच्या घराघरामध्ये घुसून आहे ते उचलून नेत असत. आहे ते जी भेटली ती वस्तू उचलून नेत असत. असं वसुली जे निर्दयी अधिकारी होते ते करीत असत. आणि मोठ्या प्रमाणामध्ये ह्यामध्ये हा वर्ग पिळलेला होता. मिठावर लावलेला कड म्हणजे अन्यायाची परिसीमा होती. तो म्हणजे कसा होता बघा. एक व्यापार करण्याच्या एकाधिकार असलेल्या कंपनीने मिठावर टॅक्स बसविताना असा नियमच लावला होता की 7 वर्षावरील प्रत्येक व्यक्तीची आवश्यकता असो वा नसो दरवर्षी 7 पौंड मीठ घेतलेच पाहिजे. किती? 7 पौंड मीठ घेतलेच पाहिजे. हा मिठाचा दर मात्र प्रत्यक्षापेक्षा 6 पटीने जास्त होता. अशा वेगवेगळ्या करांमुळे जनतेच्या उत्पन्नातील 80% भाग, जेवढा काही उत्पन्न करायची जनता त्याच्यातील 80% भाग करापोटी शासनाला देत होते. आणि उदरनिर्वाहासाठी त्याच्याजवळ फक्त 20% रक्कम शिल्लक राहत होतं किंवा 20% उत्पन्न शिल्लक राहत होते. ह्याच्यामुळे ते कंदमुळं, गवत, सडके, बटाटे खाऊन आपली अर्धपोटी राहून ती जनता जगत होती. त्यामध्ये हजारोंचा मृत्यू उपाशापोटी होत होता. असं म्हटलं जाते की क्रांतीपूर्व फ्रान्समध्ये 9/10 जनता, म्हणजेच 9/10 एवढी जनता उपासमारीने आणि उरलेली 1/10 जनता ही अजीर्ण झाल्याने, अपचन झाल्याने मृत्युमुखी पडत होती. तर अशा प्रकारे ही एवढी उपासमार, एवढा अन्याय, अत्याचार क्रांतीपूर्व फ्रान्समध्ये चालत होता. याचा सारांश आपल्याला एवढाच बघायला मिळते की फ्रान्सची समाजरचना ही शोषणावर आधारित होती. ह्यामुळेच शोषित आणि इतर कोणतेही स्वातंत्र्य अधिकार नसलेल्या त्या सर्वसामान्य जनतेने क्रांतिकार्यामध्ये हिरिरीने भाग घेतला आणि तिथली व्यवस्था आहे उलथवून टाकली. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यानंतरची आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत जी माहिती आहे ही माहिती आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूयात. धन्यवाद.